नमस्कार. लेव वायगोत्स्कीचा आपण सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तुम्ही जर टी-ई-टी परीक्षा देत असाल, सी-टी-ई-टी परीक्षा देत असाल किंवा सी-डी-पी-ओ एक्झाम देत असाल, तर या एक्झाममध्ये हमखास मार्क मिळवून देणारा हा सब्जेक्ट आहे किंवा हा टॉपिक आहे लेव वायगोत्स्की यांचा सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत. हा आपण डिटेलमध्ये आता सध्या बघणार आहोत. चला तर मग डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. लेव वायगोत्स्की हे रशियन मानसशास्त्रज्ञ होते. आता ह्या शब्दांवरून तुम्हाला दिसत असेल, हे लँग्वेजवरून तुम्हाला दिसत असेल की हे रशियन आहे चित्र. ओके. आणि यांनी महत्त्वपूर्ण काही योगदान दिले आहे ते आपण आता डिस्कस करूया. सर्वात अगोदर यांची जर थेअरी समराईज करायची असेल तर मुख्य मुद्दे तुम्ही बघू शकता. त्यांनी थेट सांगितलं विकास हा सामाजिक संवादातून होतो. आधीचे जे जीन पियाजे होते त्यांनी काय सांगितलं की मुलांचा मानसिक विकास हा टप्प्याटप्प्यानं बायोलॉजी थ्रू होतो. मात्र इथं यांनी सामाजिक संवादाला महत्त्वपूर्ण योगदान समजलं आहे डेव्हलपमेंटमध्ये. दुसरी गोष्ट, समीपस्थ विकासाचे क्षेत्र झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संज्ञा यांनी वापरली. डायरेक्ट एमसीक्यू मध्ये क्वेश्चन येऊ शकतो, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट इज रिलेटेड टू. कशाशी संबंधित आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट? लेव वायगोत्स्की यांच्या थेअरीशी रिलेटेड आहे. नेमकं याचा अर्थ काय होते आपण पुढे बघूया. तिसरी गोष्ट, मुलांच्या बोधात्मक बौद्धिक विकासात भाषेला महत्त्वपूर्ण त्यांनी स्थान दिले आहे. म्हणजे इथे तुम्ही जाणू शकता, जर सामाजिक संवाद जर म्हणत असेल तर संवाद आपण भाषेच्या माध्यमातून साधतो, त्यामुळे भाषेला अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी दिली आहे. आणि या भाषेसाठी काही सांस्कृतिक साधने त्यांनी दिली आहे जे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. चला तर मग थेट व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपण समजून घेऊया समीपस्थ विकासाचे क्षेत्र म्हणजे काय. समीपस्थ विकासाचे क्षेत्र म्हणजे समीप. आता प्रश्न जेव्हा तुम्हाला येईल किंवा मानसशास्त्राच्या कोणत्याही संज्ञा आला तर त्याचा फक्त डीपली अर्थ समजून घ्या. समीपस्थ विकासाचे क्षेत्र, समीप म्हणजे जवळ. आता नेमकं कशाचं जवळ? जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो तेव्हा सर्वात अगोदर आपला असतो कम्फर्ट झोन, की मला जेवढं येते स्वतःच्या म्हणजे विदाऊट हेल्पच्या मी जे गोष्ट करू शकतो त्याला कम्फर्ट झोन म्हणू शकतो. आणि अशी एक गोष्ट आहे ज्यासाठी मला दुसऱ्यांच्या मदतीची आवश्यकता आहे किंवा ही गोष्ट मला जमत नाही. सिंपल याच्यात समजून घेऊ. आणि ही गोष्ट काय आहे? जमते. आता ह्या दोन गोष्टीच्या मधात असा एक झोन आहे ज्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीची मदत घ्यावी लागते गोष्टी समजून घेण्यासाठी. आणि ह्या झोनला म्हणतात झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. म्हणजेच त्यालाच म्हणतात लर्निंग झोन, विकासाचं क्षेत्र. पुढे चालूया. सिंपल शब्दात पुन्हा, व्हॉट आय कॅन डू म्हणजे मी काय करू शकतो, किंवा अशी गोष्ट जी मी करू शकत नाही. मात्र या मधात व्हॉट आय कॅन डू विथ हेल्प, ह्या क्षेत्राला म्हटलं आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. नेहमी यावर प्रश्न येतो. आता तुम्हाला एक कन्सेप्ट समजला आहे, वाक्याची रचना कशीही केली तर तुम्हाला सिंपली सॉल्व्ह करता येईल. पुढे चालूया. आता यामध्ये जेव्हा तुम्ही ह्या झोनमध्ये असता आणि तुम्हाला ती गोष्ट कोणाच्या तरी माध्यमातून शिकायची असते, त्या व्यक्तीला म्हणतात MKO, मोर नॉलेजेबल अदर्स. आता तो व्यक्तीच असावा का ह्या गोष्टीला शिकण्यासाठी? जरुरी नाही आहे. तो व्यक्ती असू शकतो, तुमचा मित्र असू शकतो, पालक असू शकतात, संगणक असू शकतो. त्यालाच म्हणतात MKO म्हणजेच अधिक ज्ञानी इतर. हा कन्सेप्ट सुद्धा वायगोत्स्की यांचा आहे. सरळ सरळ ज्यांचं आपण मार्गदर्शन घेतो. टेक्नॉलॉजी सुद्धा तुम्ही MKO मध्ये म्हणजे MKO मध्ये येऊ शकते. आता याची वैशिष्ट्ये काय आहे? अधिक ज्ञानी आणि समज असते यांना, मार्गदर्शक आणि पाठिंबा तुम्हाला दर्शवू शकतात, आणि संदर्भावर अवलंबून आहे. मात्र MKO संदर्भात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, बालकाच्या ज्ञानापेक्षा त्यांना जास्त ज्ञान असावं, त्यालाच आपण MKO म्हणू शकतो. आता MKO बद्दल डिटेलमध्ये बघूया. MKO हे वय आणि पदावरून ठरत नाही. पहिली गोष्ट,
त्या विषयात किंवा त्या कामात समोरच्या व्यक्तीला बालकापेक्षा जास्त माहिती किंवा कौशल्य आहे की नाही यावरून ठरते. मग आपण एक्सप्लेन केलं आहे, त्यालाच म्हणतात अधिक ज्ञानी इतर. मित्र असू शकतात, लहान मूल, संगणक कार्यक्रम किंवा इतर. पुढे चलूया. आता लेव वायगोत्स्की यांची जेवढीही थेअरी आहे, जी आपण इमेजच्या माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी समजून घेऊया, मग आपण टप्प्याटप्प्याने जाऊ. सर्वात अगोदर झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट आपण डिस्कस केलं की नेमकं काय होते. MKO डिस्कस केला आहे. मात्र ह्या MKOला एक एक्झाम्पल देतो. एखादी बिल्डिंग जर तुम्हाला बांधायची आहे आणि पिलर्स बांधत आहे तुम्ही कॉन्क्रीटच्या माध्यमातून, तर पिलर बांधण्यासाठी जो लाकडांचा सपोर्ट असतो, त्या सपोर्ट सिस्टीमला म्हणतात स्कॅफोल्डिंग. आता ही स्कॅफोल्डिंग संज्ञा आहे ते लेव वायगोत्स्की यांनी कधीच यूज नाही केली. पुढे जेरॉम ब्रुनर यांनी जेव्हा यांची फिलॉसॉफी एक्सप्लेन केली लेव वायगोत्स्कीची, तेव्हा स्कॅफोल्डिंग ही संज्ञा दिली. 3 व्यक्ती होते, एक वूड होते, त्यानंतर जेरॉम ब्रुनर आणि आणखी एक व्यक्ती होते. 1976 मध्ये ही टर्म त्यांनी दिली आहे, स्कॅफोल्डिंग. पुन्हा जर प्रश्न आला की स्कॅफोल्डिंग ही टर्म कोणी दिली, जेरॉम ब्रुनरचं नाव असेल तर तुम्ही ते टिक करू शकता. आणि स्कॅफोल्डिंगचा अर्थ काय आहे, सपोर्ट सिस्टीम. MKO आता इथं बघू शकता की ह्या ज्या पायऱ्या आहे याला म्हणतात स्कॅफोल्डिंग. आणि त्याचे सुद्धा टप्पे आहे की हळूहळू बालक जसा ज्ञानी होत जाईल, तुम्ही तो सपोर्ट काढून घ्यायचा असतो. हे झालं दुसरा कन्सेप्ट. तिसरी गोष्ट, काही कल्चरल टूल्स सांगितले आहे, सांस्कृतिक माध्यमे ज्याच्या माध्यमातून आपण विकास करू शकतो. फिजिकल टूल आहे आणि सायकोलॉजिकल टूल आहे, हे पण सुद्धा आपण डिस्कस करू. त्यानंतर स्पीच सायकल सुद्धा लेव वायगोत्स्कीच्या थेअरीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, ती पण आपण बघूया. चला तर मग आता दुसऱ्या गोष्टीकडे जाऊया. भाषेबद्दल लेव वायगोत्स्की यांचं म्हणणं काय होतं. एखाद्या जनरल स्टेटमेंट मध्ये जर लेव वायगोत्स्की यांच्या थेअरीचे वैशिष्ट्य जर त्यांनी विचारले, तर भाषेला महत्त्वपूर्ण स्थान दिले आहे. त्यांनी सरळ मानलं, भाषा हे विचार करण्याचं साधन आहे, फक्त ते संवादाचं माध्यम नाही. हे त्यांचं स्पष्ट मत होतं. आणि त्याचे त्यांनी 3 टप्पे आखले: सामाजिक भाषण, खाजगी भाषण आणि आंतरिक भाषण. यांचं जर डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन आपल्याला बघायचं झाल्यास सर्वात अगोदर येतो सामाजिक भाषण. आता कन्फ्युजन तुम्हाला होऊ शकते की हा भाषेचा पहिला टप्पा आहे. तुम्ही म्हणाल, सर सामाजिक भाषण भाषेचा पहिला टप्पा कसा असू शकतो. सिंपल गोष्ट आहे, जेव्हा आपण म्हणतो की मूल अनुकरणाने शिकते. मूल कशाने शिकते, अनुकरणाने जर मूल शिकत असेल तर अनुकरण मूल कोणाचं करणार, समाजाचं. आणि समाजात कोणकोणते व्यक्ती असतात, आई वडील, इतर मोठे व्यक्ती, टीचर्स वगैरे. म्हणजेच पहिला टप्पा आपल्याला सांगतो, वय आहे जन्म ते साधारण 2 वर्ष. हा भाषेचा पहिला टप्पा. यामध्ये काय करतात, बालक आपल्या ज्या गरजा, भावना आणि विचार आहे इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषेचा वापर करतात. शिकतात कशाच्या माध्यमातून, आई वडिलांच्या माध्यमातून. मात्र या टप्प्याचं वैशिष्ट्य असं आहे की बालकाचे जे विचार असतात आणि भाषा असतात ते एकमेकांपासून स्वतंत्र असतात. म्हणजे भाषा आणि विचार आतापर्यंत आपला एकवटलेला नाही. हा झाला पहिला टप्पा. दुसरा टप्पा आहे खाजगी भाषण किंवा स्वगत भाषण. याला प्रायव्हेट स्पीच असं म्हणतात. साधारण वय आहे 3 ते 7 वर्ष. आता ह्या टप्प्याचा यूज केव्हा होतो, जेव्हा मुलं कोडे सोडवतात किंवा गोष्ट सांगतात. तुम्ही असे मुलं बघत असाल या वयात जे स्वतःशी स्वतःचा संवाद साधतात, तर हे खाजगी भाषणात येते. खास करून या गाडीचे लाल चाक कुठे गेले, अरे इथेच सापडले, या प्रकारचे जे एक्झाम्पल आहे ते खाजगी भाषणात येतात. आणि ह्या टप्प्याचं वैशिष्ट्य आहे, यामध्ये सेल्फ रेग्युलेशन होते, तुमचं नियमन होते. तिसरा टप्पा आहे जो की शेवटचा टप्पा आहे. एक भाषेचं जे चक्र आहे त्याचा अंतिम टप्पा, साधारणतः 7 वर्ष ते आयुष्यभर. आता जेव्हा आयुष्यभर आपण ती गोष्ट म्हणतो, याचा अर्थ असा आहे की लेव वायगोत्स्की यांनी मानलं आहे की विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ओके. आता यामध्ये आपण जे मुलं सेकंड टप्प्यात
स्वतःशी स्वतः संवाद मोठ्या मोठ्या आवाजाने करत होते, तो संवाद आता प्रायव्हेट होऊन जातो. प्रायव्हेट म्हणजे आपण मनातल्या मनात ती भावना बोलतो किंवा सूचना देतो. याचाच अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला, भाषा आणि विचार पूर्णपणे एकरूप झालेले आहेत. म्हणजेच भाषेचे आंतरीकरण ह्या टप्प्यात आपल्याला बघायला मिळते. पुढे ह्या जर चक्राचा आपण विचार केला, त्याचा नेमका प्रभाव काय आहे? भाषा चक्राचा प्रभाव काय आहे? सर्वात अगोदर हे आपलं चक्र आपल्याला दाखवते की बाह्य जगाकडून ते अंतर्गत जगाकडे आपला बौद्धिक विकास होत असतो. म्हणजेच सामाजिकतेकडून वैयक्तिककडे आपलं स्पीच जात असते किंवा डेव्हलपमेंट होत असते. हा टप्पा सांगतो. दुसरी गोष्ट, समाजात जे संवाद मूल ऐकते तेच संवाद पुढे त्याचे विचार बनतात. मोस्ट इम्पॉर्टंट, म्हणून यांची थेअरी नेहमी CTET आणि TET परीक्षेत किंवा CDPO परीक्षेत जिथे जिथं बालमानसशास्त्र आहे हा मुद्दा नेहमी येतो. जर मुलं अनुकरणानं शिकतात तर याचा अर्थ आहे जे आजूबाजूचं जे नॉलेज आहे त्यांच्या विचारातून प्रकट होईल. ओके, हा झाला भाषण चक्राचा म्हणजे कंप्लीट डिस्क्रिप्शन. त्यानंतर आता हे भाषण चक्र काही सांस्कृतिक साधनांवर अवलंबले आहे. सिंपल आहे, मात्र आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून मानसिक टूल्स महत्वाचे आहे, साधने महत्वाचे आहे. एक्झाम्पल, आता जर मी असं लिहिलं, याचं उत्तर तुम्ही 4 लिहा. कशावरून? कारण हे सायकोलॉजिकल टूल वापरला आहे मी, प्लस म्हणजे चिन्ह त्यामध्ये येते. दुसरी गोष्ट, स्मरणशक्ती वाढवणारे तंत्र. तुम्ही नोट्स काढले असतील, काही नोट्स ट्री डायग्रामच्या माध्यमातून असतील, काही माइंड मॅपच्या माध्यमातून असतील. मात्र काही तुम्ही शॉर्टकट्स वापरले असतील, जसं विबज्योर आहे. हे ऑलमोस्ट सर्वांना माहिती आहे की कलर्स दाखवतात. हे स्पेक्ट्रमचे खूप सारे कलर्स, व्हायोलेट कलर दाखवते. ओके, ऑरेंज कलर झालं, रेड कलर झालं, ब्लू कलर झालं. ह्या गोष्टी जे स्मरणशक्ती वाढवतात ते सुद्धा सायकोलॉजिकल टूलमध्ये येते. आणि गणिताच्या खूप साऱ्या पद्धती म्हणजे सूत्र वगैरे हे सुद्धा यामध्ये येतात. आणि भौतिक साधनात येते कॉम्प्युटर, घड्याळ आणि पुस्तके, ज्या माध्यमातून आपल्याला नॉलेज शिकल्या जाते. आता लेव वायगोत्स्की यांच्या थेरीचा अध्यापन पद्धतीत उपयोग कसा किंवा कोणत्या अध्यापन पद्धतीचा उपयोग लेव वायगोत्स्की यांनी केला किंवा त्यांचा होऊ शकतो? सर्वात पहिले आहे परस्परावलंबी अध्यापन पद्धती संवाद, एकमेकावर डिपेंड असणार. आता ऑप्शन मध्ये जर आलं तर नेहमी लक्षात ठेवा, एकांगीपणा जो आहे हा नष्ट होतो वायगोत्स्की यांच्यामध्ये. चर्चा पद्धत म्हणू शकता, सहकार्य म्हणू शकता, ग्रुप स्टडी म्हणू शकता. ही अध्यापन पद्धती यांनी वापरली किंवा आपण वापरू शकतो. सामूहिक समस्या निवारण, प्रॉब्लेम सॉल्विंग. आता इथे जर व्हिडिओ समराईज करायचा असेल, आपला व्हिडिओ इथं ऑलमोस्ट सर्व संपलेला आहे. मात्र जर काही गोष्टी सुटल्या असतील तर बघून घ्या. सर्वात अगोदर आपण रिवाइज केला आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट कशाला म्हणतात? असा झोन जिथं ज्या झोनमध्ये आपली ग्रोथ घडते पण ती दुसऱ्याच्या मदतीने करते. आता दुसरा जो मदत करत आहे त्याला आपण MKO म्हटलं, आणि तो जो स्टेप वापरतो लाकडासारखी त्याला म्हटलं आपण स्कॅफोल्डिंग. 3 कन्सेप्ट क्लिअर झाले. तिसरी गोष्ट, असं होत असताना स्पीच सायकलला महत्व आहे, लँग्वेजला, कारण त्यांनी महत्व दिलं तर पहिलं सोशल स्पीच, प्रायव्हेट स्पीच आणि इनर स्पीच यांचे वयानुरूप टप्पे बघितले आपण. त्यानंतर काही कल्चरल टूल्स बघितले, त्यामध्ये फिजिकल टूल आणि सायकोलॉजिकल टूल्स बघितले. यामध्ये इम्पॉर्टंट आहे सायकोलॉजिकल टूल. आणि शेवटी जर यांची थेअरी समराईज करायची असेल तर मुले हे आपल्या संस्कृतीकडून ज्ञान अर्पण करतात, हा यांचा पाया आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि विशेष तुम्ही शेअर करू शकता किंवा लाईक करू शकता. थँक्यू.